रूप पाहता रोजनी सुख जाणी होतागणी सुख जाणी होतागणी सुख जाणी रूप पाहता रोजनी सुख जाणी होतागणी सुख जाणी
Yeah.
वैभव महाराज पुढे म्हणतील त्यांना आकाश महाराज साथ देतील. उजळा
धने विठ्ठल धने सागा
फरक मला व्हायला का विसंगती वाटत. उजळावया अनुवाटा खरा खोटा निवाडा. उजळावया अनुवाटा खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. तरी म्हणे नाही शंका. तरी म्हणे नाही शंका पडे एका स्वामीच्या. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. तुका म्हणे नये आम्हा पुढे का माग बाळा. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. विठाला
असंच घालतो. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडना मंडनानं. आता लागलं. मी तेच म्हणाल. जगननिहित पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया पंढरीचा देवरा पंढरीचा देवरा विसंगती झाली की थोडं प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त भगवत पूज्यपाद श्री संत तुकाराम महाराजांचा बहुतेकाच्या परिचयाचा किंवा पाठातला नाही. तुमच्या नाही म्हणजे माझ्या बी नाही, पण तुमच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं या अभंगाचं चिंतन मांडण्याचा निखळ प्रयत्न आहे. संयोजक मंडळीकडून मला अभंग प्राप्त झाला मिळाला. खूप चांगली योजना आहे, पण थोडं योजनेमध्ये आणखी बदल व्हायला पाहिजे. तुम्ही विचारताना महाराजाला तुमचा अभंग कोणता टाकू असा मला निरोप आला होता. मी म्हणले मग टाकण्यात मतलब काय येणार माणूस. तुम्हाला महाराजाला जर विचारून टाकायचं तर मग महाराज येऊन घेणारच आहे की अभंग, त्याच्यात काय वाद आहे. पण एकदा कदाचित महाराजाच्या बुद्धीची जर एक्झामिनेशन करायची असेल, परीक्षाच घ्यायची असेल, तुम्ही अभंग ठरवायचा, तुम्ही अभंग द्यायचा आणि वक्त्याला चिंतन करायचं. म्हणून मी त्यांना सांगितलं बा तुम्हाला कोणतं आवडते ते टाका. ते म्हणजे असा असा अभंग आहे, ते पाठ करायला आपल्याकडे वेळ नाही. दिवसा कथा, दुपारचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, काही ते हाताळीत बसलो नाही. पण आज दिवसभरामध्ये लक्षात आलं की आजचा अभंग आपला आहे म्हणून काही चरण मला आठवायचे नाही. भजनी मंडळानं तर हे 7 अभंग पाठ केले पाहिजे. अभंग यांना तर पाठ पाहिजे ना. वक्त्याला बोलायला अडचण नसते, वक्ता बोलू शकतो, पण अभंग देणारालाही पाठ असावा आणि म्हणणारालाही पाठ असावा. विठाला चांगली गोष्ट आहे. सारावाद प्रमाणे चालत असलेली परंपरा असो. महान संतांच्या पदस्पर्शानं पुनीत असलेली भूमी क्षेत्र लिंबाची वाडी या ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे चालत असलेली परंपरा अखंड हरिनाम सप्ताह तथा भव्य दिव्य असं ज्ञानेश्वरी गाथा पारायण आदी करून अन्नदान, भगवत चिंतन, भगवंताची होत असलेली अखंड सेवा
या सेवेचा, या सप्त्याच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित, दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहात. तुमची आमची सर्वांची ही वाङ्मयीन पुष्परूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे. अभंग तुमच्या समोर आहे, माझ्या समोर आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या समोर आपला परिचय देत आहेत. समाजाच्या समोर आपला परिचय देत आहेत, आपली माहिती करून देतात. मी कोण आहे, कशा करता आलो. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वीच अशी शंका निर्माण होते, स्वतःचा परिचय स्वतः देत जाऊ नये. आपला परिचय आपल्या मुखानं देणं हे सुद्धा शास्त्र किंवा संत वचनाच्या बाहेरची गोष्ट आहे. देत नाही. आपला कार्यानं परिचय व्हावा, पण आपल्या स्वमुखानं कधी परिचय होऊ नये. जर स्वमुखानं परिचय होत असेल तर त्याला निंदे जीवन असं म्हटलंय. त्याचं जीवन कसं असतं? निंदे असतं की जे स्वतःची स्तुती करतो. परिचय देणं म्हणजे स्वतःचा मोठेपणा, बडेजावपणा सांगणं. आपला मोठेपणा दुसऱ्याने सांगावा, आपला मोठेपणा, आपली स्तुती दुसऱ्यानं करावी. पण आज जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचाच परिचय स्वतः करून देत आहेत. कसा कसा देत आहेत आता तासभरामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण चिंतन करूया. सगळाचा अभंग सुटला असं काही नाही, आणि नाही सुटला तरी काम राहिल्यावर दुसऱ्या दिवशी करावंच लागते. राहिलं तर राहिलं, पुन्हा बघू, पुन्हा आणखी एकदा ऐका. सर्व गुणजन मंडळीच्या चरणी नतमस्तक आहे. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय कर्मश्री ज्यांनी भागवत धर्माची पताका आपल्या गावगावात परिसरामध्ये, मला वाटतं 4 दिवसाखालीच भेट झाली आमच्या नाथ महाराजांची, जाऊन आपला सप्ताह उभा करणे, तिथली सेवा करणे, तिथल्या लोकांना मार्गदर्शन करणे, पडल ती सेवा. नावही नाथ महाराजच आहे, आचरणही तसंच आहे, आणि शांती ब्रह्मच, त्याच्यात काही वाद नाही. मी बऱ्याच वेळेला त्यांच्या इकडच्या परिसरात बघतो, भेट होते कुठं कुठं. सेवाधारी माणसं आहेत, जुने आहेत. ते नाथ महाराजांची पदवी त्यांना जवळजवळ थोडीफार शोभतेच म्हणायला हरकत नाही, असे आमचे नाथ महाराज आहेत. आणि लिंबाच्या वाडीचा या गावचा त्यांनी पूर्णतः जिम्मेदारी महाराजांनीच घेतली असं मला म्हणले. इथली जिम्मेदारी आहे मला माहित होतं, पण ते गुलाबवाडीची मी त्यांच्याकडेच आहे. तो कुमार सकाळचा सोहळा केला त्यांच्याकडेच होता. महाराज आहेत, आमचे मारुतराव महाराज आहेत. दरवर्षी हे सगळे येत आहेत. आमचे ते बाबा, नाव विसरलं बघा तुमचं, हा महाराजांची उपस्थिती, हे सगळं तरुण मंडळ आहे. आणि या वर्षी आपल्या सप्त्याला लाभलेले 2 सुंदर असे उत्कृष्ट गायक मंडळी, वैभव महाराज, का वैभव महाराज, आणखी आकाश महाराजांची उपस्थिती, त्यांना नतमस्तक आहे. आणि मृदंग वादक, तुमचं नाव कृष्णा महाराज, गाव बीडचे कृष्णा महाराज, तुम्ही विजयवाडीकर महाराज. एकंदरीत सगळे माझ्या बरोबर आलेले आमचे जयराम महाराज डोंगरवाडीकर, परिसरातील पंचकृषीतील गावातील सर्व टाळकरी, सर्वांनी या कीर्तनाच्या सेवेमध्ये उपस्थिती हजेरी लावली. सर्वांच्या चरणी मातृशक्ती आहे. आणि जमलेला सर्व समाज सर्वांना पुन्हा एकदा प्रणिपात नतमस्तक करतो आणि चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला आता स्वराच्या बाबतीत कमी जास्त व्हायला घ्या सांभाळू. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये आपला परिचय दिला. तसं बघितलं तर 3 गोष्टी येतात. जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, देवाला आणावं लागतं, आणि संत येत असतात.
येतात ते संत असतात, यावंच लागतं तो जीव असतो, आणि ज्याला आग्रहानं बोलवं लागतं त्याला देव म्हणावं. विठाला माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर आपली इच्छा असो अथवा नसो, तुमची आमची इच्छा असली काय नसली काय कोणी त्याचा विचार करत नाही, पण यावंच लागतं ते जीवाला. काय यावं लागतं म्हणाल? ज्ञानोबारायने सांगितलं की मागच्या जन्माचं कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता जीवाला यावं लागतं. ज्ञानोबाराय बोलले ना गोड, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते देहा भोगावया ते यावे. काय भोगावया ते यावे? देहा भोगण्याकरता किंवा हे मागचं कर्म शिल्लक या गोष्टी करता जीवाला यावंच लागतं. ज्ञानोबाराय म्हणले त्याची इच्छा असो अथवा असो. केले कर्म झाले संचितामध्ये जमा होत असत. आपण जेवढं जेवढं कर्म कराल तेवढं तेवढं कर्म हे जे करतो ना ते कर्म संचित स्वरूपानं जमा होत आणि ते पुन्हा आपल्याला भोग रूपानं प्राप्त होत असतं. त्याच्याकरता जन्म आहे, त्याच्याकरता यावंच लागतं ते जीवाला. जे जे केलंय ते भोगावंच लागतं. भोगण्याकरता कोण भोगणार आहे? जीवाने केलंय ना, जीवालाच भोगायचं. त्याच्याकरता जन्म आहे. देवाचं तसं नाही. देवाचं कसं आहे? देवाला सगळ्यांना मिळून आणावं लागतं. देवा आज लोक बिघडले, आज जिकडं तिकडं हाहाकार झालाय, अत्याचार, अनाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, हे पृथ्वी अशी लट 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 कापू लागले आणि परमात्म्याकडे विनंती करू लागले. तेव्हा देवाचे अवतार या जन्माला, आणि सगळ्यांना देवाची प्रार्थना केली म्हणून भगवान जन्माला आले. बोलिल्यानंतर देव येतो आणि रूपा आणि याला रूपावळे करुणी खडे हरिदाशी. सगळ्या लोकांना, संतांना, देव, ऋषी, मुनी सगळे लोक देवाला प्रार्थना करतात की देवा चला चला अवतार घेऊ आता. चला म्हणजे खळे म्हणजे
प्रार्थना विनंती तिथं जवळ बसून देवाला आणतात. संत मात्र स्वतःहून येतात. का येतात म्हणाल तर अभंगाचं पहिलं चरण. महाराज म्हणले मी जन्माला आलो, या मृत्यू लोकात आलो. का आलो? मला कोण बोलवलं नाही, कोण पाठवलं नाही, मी स्वतःहून आलो. असा परिचय महाराजाचा. मी आलो. कशा करता आलात? महाराज म्हणले वाट उजळण्याकरता आलो. जगाच्या समोर तुकोबारा आपला परिचय देतात की बाबा मी तुमच्याकडे आलो. हे परिचय देणं चांगलं नाही. मी कशा करता आलो सांगायची गरज पडू नये. स्वतःनं दिलेला परिचय मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्याला निंदे जीवन म्हणते. द्यायचा नसतो महाराज. मी एवढा मोठा, मी असा गायक, मी असा वादक, मी एवढा पंडित सांगत जाऊ. तसं तर महाराज ज्ञानोबा म्हणले मोठेपणात स्वकीर्ती कानी ना ऐकावे. तोंडानं तर म्हणूच नाही त्यानं, पण दुसऱ्या माणसानं जर स्तुती केली आपल्याला, तुमच्यासारखा महाराज असं जर एखादी माणूस म्हणू लागला की समजाव की आपला शत्रू आहे, आपलं वर्णन करतोय, तिथून निघून जाऊ असं शास्त्र आहे. पण आम्हाला तसलं जमतच नाही. आम्हाला आमचा आलेला मोठेपणा केला की आणखी बरं वाटतं. आणि जर कोणी मोठेपणा करणं गेलं तर आम्ही आमच्या तोंडानं सांगतो मी ना हे मी असाच आहे. महाराज म्हणले स्वतःचा स्वतःनं परिचय देणं चांगलं नाही, पण स्वतःचा जर स्वतःला परिचय द्यायचा असेल तर त्यानं तोंडानं देण्यापेक्षा त्या माणसानं कर्तृत्वानं परिचय दिला पाहिजे. आहे का नाही? काही काही माणसं काही काही लेकरं अशी असतात ते स्वतःच्या कर्तृत्व शक्तीला जाग करतात, इच्छाशक्ती जागी करतात, बौद्धिक बल जाग करतात आणि मनगटात अशी ताकद बनवते. या इच्छाशक्तीनं इतके मोठे बनते, इतके मोठे बनते, आज सावलीला बसून एक सही करून लाखो रुपयाचं उत्पन्न कमवते आणि मग समाज त्याचं नाव घेत असतो.
त्या माणसाची उंची सांगत असतो. म्हणजे हे त्यानं त्याच्या कर्तृत्व शक्तीनं केलेला परिचय आहे. हे एवढ्या पदाला माणूस पोहोचला ना की त्याच्या स्वतःच्या पदामुळं जगाला झालेला परिचय महाराज म्हणजे उत्तम ख्याता आत्मपरिचया. त्याला उत्तम म्हणायचं ज्यानं आत्मपरिचय कृतीनं दिला. काय काय माणसाचा परिचय होत असते. हे 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 कोणाचा मुलगा आहे हो? ते आपले नाही का पाटील. म्हणजे मायबापाकडून काही जणांचा परिचय होत असतो. मध्यम ख्याता त्याला मध्यम म्हणायचं. काही जणांचा परिचय होत असतो. हे कोणाचे आहे तो? कोण्या गावचे आहे ते? आपल्या तर गावचे दिसले गेले तो. हे नवीन दिसले. कोण्या गावचे आहेत ते? नाही का शामराव. त्यांची ती बारकी पोरगी शामरावचा जाव आहे. म्हणजे सासरवाडीकडून झालेला परिचय याला कनिष्ठ म्हणायचं. ख्यात कनिष्ठ परिचय आहे. आणि काही काही वेळेला असं होतंय हे रस्त्याने फिरायला पोरग कोणाच्या ते आपल्या इथले नाही का झेंगरी तिचा नवरा बायकोकडून झाला परिचय की भार्याम ख्याता धमा धमा. महाराज म्हणले त्याचं वर्णन शास्त्रामध्ये नाही. ती नाही स्वयं आई वडिलांकडून किंवा सासऱ्याकडून हे तीन आहेत. उत्तम स्वतःच असलं तर, मध्यम आई वडिलांकडून परिचय, सासरवाडीकडून तिसऱ्या नंबरचा परिचय, आणि बायकोकडून परिचय होत असेल तर महाराज म्हणले वा त्याला काही त्याचं वर्णन नाही. हे परिचय देण्याचे लक्षण आहे. स्वतः तर द्यायचाच नाही पण दुसऱ्याकडून आलेला ते परिचय. पण तो खूप बरा आहे. मात्र आज आपला स्वतःचा परिचय देत आहे. स्वतःच सांगतायत मी कुठून आलो, कसा आलो, कशासाठी आलो. आहे का नाही? याच्याकरता दुसरा एक मिळता जुळता अभंग आहे. ह्याला जरा मिळता जुळता दुसरा एक अभंग आहे. कोणता? महाराजांनी या अभंगात कशा करता आलो हे सांगितलं आणि त्या अभंगात सांगितलं मी कुठं होतो आणि कुठं आलो. महाराज म्हणले आम्ही वैकुंठातले आणि इथं मृत्यू लोक जन्माला आलो. गाव सांगितलं आम्ही वैकुंठ वाशी. इथं का आलात? या कामा करता. कोणतं काम? झाडू संतांचे वार. Oh
चांगले आहे. ऐका कशा करता आले महाराज. झाडू संताचे मार्ग थोडासा विकू द्यायला नॉर्मल. आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला ते शिव. महाराज याच्या करता आम्ही आलो. आणखी चिंतना करता घेतलेला अभंग. या जगामध्ये 4 प्रकारच्या वाटा येतात. किती वाटा येतात? 4. महाराज काय म्हणले? उजळावया आलो वाटा. ज्या अर्थी उजळायला तुकाराम महाराज वाट आलो म्हणतायत त्या अर्थी ती वाट मळालेली असावं लागेल ना. उजळणे या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे, अडथळा बाजूला करणे, त्याच्यात काही अडचणी असलेल्या दूर करणे. मग ज्या अर्थी तुकोबारा दूर करण्याकरता आलो म्हणतात त्या अडचणी त्या वाटा, तर त्या वाटावर काहीतरी अडचण निर्माण असेलच की. बरं जाऊ दे, जी अडचण असेल ती असेल. वाटा तरी किती प्रकारच्या आहेत आणि नेमक्या कोणत्या वाटा उजळायच्यात सांगा ना. हे चिंतनाचा अभंग महाराजांचा फार गोड आहे. आता हे तिथं परिचय देऊन महाराज जगत कल्याणाकरता मार्ग सांगण्याकरता आले. आपला 2रा दिवस आहे. हे 3ऱ्या-4थ्या दिवशी पाहिजे. आज संत प्रकरण असावं लागतं. चला, तुकोबारे म्हणाले मी वाट उजळण्याकरता आलो, वाटासाठी आलो. मग ती वाट पहिल्यांदा कुठं मिळाली ती सांगा. वाटा तरी किती प्रकारच्या आहेत भजनी मंडळ? वाटा किती प्रकारच्या आहेत? एक वाट आहे तिला कर्माची वाट म्हणते. आणि कर्माची वाट ही सूक्ष्म असते, नाजूक असते. दुसरी वाट आहे ती ज्ञानाची, त्या वाटेला स्थूल वाट म्हणते. 2 वाटा झाल्या. आणि तिसरी एक वाट आहे ती आहे योगाची. ती वाट सुद्धा फार धोका देणारीच आहे. आणि 4थी एक वाट आहे नाथ महाराज. ती वाट म्हणजे सगळ्यांना करता येते अशी ती भक्तीची आहे. विठाला लय गोड चिंतनाचा विषय आहे महाराज या अभंगामध्ये. आता हे डोस घेऊन जाणार आहे तुमच्या. ऐका, पहिली वाट महाराज म्हणले वा ती कर्माची वाट आहे. आणि कर्म इतकं सूक्ष्म आहे, इतकं दुस्तर आहे, इतकं दुस्तर आहे. थोडं बी चुकलं की बिघडलं. त्याला म्हणायचं कर्म. कर्म धर्म नवती सांग अनुस्वार बी चुकला तरी माणूस नरकाला जाते. म्हणून सूक्ष्म म्हणतात. कर्म थोडं बी चुकलं की बिघडलं. आणि परमार्थातली ती पहिली वाट आहे. पण त्याच्यात चूक झाली नाही पाहिजे. थोडा मंत्र चळे थोडा धडची होय वेळा. बस मंत्र इतका बी चुकला. त्या एक जणाची बायको बिमार होती. बायको बिमार आहे, परेशान माणूस. नवरात्र चालू होते. बाई जेवढे त्रास बाईच्या जीवनात व्हायला लागला. आणि मालकानं मग एका देवबापाकडे जाऊन सांगितलं, देवबापा दवाखाने केले, कुटाने सगळे करून बघितले, बिमारी काही कमी होईना. आता कुठं बघायला गेलं तर घट बसलेत. म्हणलं नवरात्र चालू झाले तर कोणी बघ बी ना. बायको दुरुस्त होईना, दवाखान्यानं कमी होईना, कोणी काही कुठं जाडीबुटी करायला गेलं कोण्या जाण त्याकडतं जाणता बघ ना. उपाय काय आहे का? देवबाबा म्हणले, बाबा नवरात्रामध्ये एक उपाय आहे. तुमची बायको दुरुस्त होते, पण मी मंत्र म्हणतो ते मंत्र नीट ऐकायचा आणि ह्या मंत्राचा अनुष्ठान करायचं. आणि हे मंत्र म्हणला 108 वेळेला जर मंत्र म्हणला आता नवरात्रात तुझी बायको दुरुस्त होती म्हणे. कोणता मंत्र आहे ऐक म्हणजे सांगतो आता तुला. आणि मग त्याने मंत्र सांगितला.
भार्याम रक्षती भैरवी. काय म्हणले ते? मी कर्म किती सूक्ष्म सांगालो बरं का. भार्या